तुमच्यासोबत काय झाले आणि काय घडलं? माझं नाव वैशाली भोसले, राहायला मी धावडे वस्ती भोसरी. आम्हाला हनुमान करतात. का करतात तुम्हाला हनुमान? कारण काय हनुमान? काही कारण नसतं, काही नसतं. म्हणतात की पैसे द्या, खंडणीला म्हणतात, हप्ता. कोण म्हणतं असं? आलिशा उर्फ आलिशा, त्यांचा ते बॉस आहे. परत मन्नत, स्वीटी, यशा आणि गण्या आणि शुभांगी आणि विशाल रामनगर. कशासाठी खंडणी मागतात? आम्ही इथले मोठे आहेत, आम्हाला गुरु म्हणायचं, आम्हाला हे म्हणायचं ते म्हणायचं, नाही दिलं तर जीवा मारण्याची धमकी देतात. आता तुमची काय कंप्लेंट आहे? आम्हाला रात्री त्यांनी येऊन मारले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला मारहाण करतात, धमक्या देतात, पोरं लावून तुम्हाला मारणार, जीवा मारण्याची धमकी देतात. आम्हाला न्याय म्हणतात द्या. आम्हाला न्याय द्या. आम्हाला म्हणतात तुमचे व्हिडिओ व्हायरल करू, तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकवर, यूट्यूब ह्याच्यावर तुमचे व्हिडिओ सोडून मोठ्या मोठ्या गुरु लोकांना सांगून तुमचा हुक्का पाणी बंद करू, तुमचा भंडारा बंद करू, तुमचे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू. आम्ही तुम्हाला ना कुठलंच ठेवणार नाही, आम्ही तुमचं बदनाम करू, आम्ही मोठे मोठे हिजडे बोलून तुम्हाला मारू, तुमचा काट्याने काटा काढू, तुम्हाला बदनाम करू, आम्ही तुमचं यूट्यूबला टाकू, व्हॉट्सअपला टाकू. आम्ही तुम्हाला जगू देणार नाही, आम्ही तुम्हाला भिक्षा मागू देणार नाही. आम्ही ओरिजिनल किन्नर आहेत, तुम्ही डुप्लिकेट किन्नर आहेत, असे बोलतात. खूप माझ्याकडे आलेले किन्नर लोकांना राहू देत नाहीत. ते म्हणतात सगळा इलाका आमचा आहे, आमचा आहे. तुमचा इथं काहीच अधिकार नाही आहे मागायचा. आमचा इलाका आहे, आम्ही मोठे मोठे पैसे देतोय. तुम्ही काय पैसे देतात काय आम्हाला? आम्हाला पैसे द्या. बोल. खंडणी मागतात पण आमच्यावर अत्याचार करतात. आम्हाला न्याय द्या तेवढा. दुकानदार लोकांना सांगू की ह्यांना द्यायचं नाही, हे डुप्लिकेट लोक आहे, आम्ही ओरिजिनल लोक आहे, हे डुप्लिकेट लोक आहेत, ह्यांनी असं केलं तसं केलं, आम्ही आईच्या पोटातनं आलेलो आहे, असं डुप्लिकेट काय पण बोलतात आमच्या संग. म्हणतात आमचे केस कापत्यान, हे करत्यान ते करत्यान. की आम्ही तुमचे केस कापू, आम्ही तुमचे कपडे काढू, तुम्हाला नागडं करू, 4 लोकात भोंगळं करू, असं बोलतात. मारहाण कधी केली तुम्हाला? काल काल रात्री रात्री. ते भागूबाई सोनार म्हणून आहे, त्याच्या पोराने मारायला लावलं. त्याच्या पोराचं नाव आहे स्वप्नील या बाबूराव सोनार. त्याला मारायला लावलं. त्याला माझ्या दारामध्ये मारत होते. दारात जण होते. मारत असताना कुणी सोडवाय आलं का? सोडवाय आल्याच्या नंतर काय करतात माहिती आहे का? सोडवाय आल्याच्या नंतर त्यांच्यावर म्हणजे असं खोटा आरोप टाकायचा. आमची चैनच गेली, आमचं सोनंच गेलं, वापस बेशुद्ध पडल्याचं नाटक करायचं, वापस काय पण खोटे आरोप घालायचे. आलते, पिऊन आलते, सगळे नशा करून येतात आणि म्हणतात तुम्हाला आम्ही रस्त्यात गाठून असं मारू ना, आम्ही पोरं लावून तुम्हाला मारू, आम्ही तुमचा बाजार उठवू, आम्ही तुम्हाला मागू नाही देऊ, आम्ही तुमचं सगळं काय आहे ना सगळं बंद करू. तुम्हाला देवाची जर पूजा करायची असेल तर आम्हाला पैसे द्यायचे, तुम्ही आम्हाला साड्या द्यायच्या, तुम्ही आम्हाला तुम्ही हाकमान द्यायचा. म्हणतात तुम्ही कुठं पण जावा, आम्ही नाही घाबरत, कुठं पण जावा, पोलिसांकडे जावा. आमचे लय लांबपर्यंत पोच आहे, आमचे लय सगळीकडे हात येतं, आम्ही लय पोचलेलो आहे. आम्ही तुम्हाला कुठपर्यंत पोचवायचं तिथं पोचू, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, आमचं कोणीच काही करत नाही असे म्हणतात. आता तुम्ही कमिशनर ऑफिसला अर्ज दिलाय का? हा, आता अर्ज दिलाय. मग अर्जामध्ये असा उल्लेख आहे की काय जातीभेद करतात का? हा, तो भागूबाई सोनारचा पोरगा आहे ना, तो म्हणतो तो मराठ्याची आहे, ह्या असल्या भंगारांच्या कुठं नादी लागला, हे भंगार म्हणजे मागासवर्गीय आहेत, ह्यांच्या काही नादी लागली, ह्यांच्या नको नादी लागू, हे खालच्या जातीचे आहेत असे म्हणतात. त्याचा व्हिडिओ पण आहे. ओके. मला म्हणतात की साड्या घाला, तुम्ही काय असे किन्नर आहेत का, तुम्ही बहिरूपी आहेत, तुम्ही डुप्लिकेट आहेत, आणि मोठे मोठे कार्यक्रम केले तर 2-2, 1-1 तोळा द्या, अंगठ्या द्या, हे करा ते करा. खोटे आरोप घेतात आणि म्हणतात की तुम्ही अर्ज दिलाय तर आम्ही पण अर्ज देणार, खोटा अर्ज काही बोलावं. आणि ते बळाचं आलिशा काय करायला होती ते बिलेटी मारून घ्या, अंगावर वार करून घ्या, यांच्यावर खोट्या गुन्हे दाखल करा, यांच्यावर सगळं काही खोटे इजाम टाका अशी बोलती.